म्हणजे बाकी प्रॉडक्ट्समध्ये धान्य दिसते पण तुमच्याकडे काहीतरी त्यांचे प्रॉडक्ट्स दिसते मला याची थोडीशी इन्फॉर्मेशन साधारणतः 20 वर्षापासून नैसर्गिक फार्मिंगच्या संदर्भात कामाला सुरुवात करत असताना काही शेतकऱ्यांना घेऊन आमच्या शेतावर आले तेव्हा आम्ही अद्रक आणि लसूण वगैरे घ्यायचो. तसे आमची या सेंद्रिय नैसर्गिक पद्धतीनं पिकवलेल्या मग आमच्या ज्या चर्चा झाल्या आम्ही गावामध्ये फ्रेशनेस एक पॅकेट पाहिजे मला. नाही तुमच्याकडे सगळे खडे मसाले केवळ शेती करून जमणार नाही कारण त्याला इनपुट फार नसलं तरी लेबर कॉस्ट फार लागते आणि मार्केटमध्ये जर आपण केमिकल आणि नैसर्गिक शेतीतला माल नेला तर तो सारख्याच भावात मार्केटमध्ये जातो. त्याचं विशेष असं काही बेनिफिट नसतं आणि उत्पादन जर कमी झालं नैसर्गिक शेतीत तर मग तो शेतकरी तोट्यात येतो. त्याच्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याला प्रक्रिया आमच्या लक्षात आलं आणि त्याच्यानंतर मग आम्ही सुरुवात केलं की केवळ शेतातली पिकच नाही म्हणजे बहुपिक पद्धती केवळ पिकच नाही तर शेताच्या धुऱ्याबंधा फळस आहे, तरुणासारख्या वनस्पती आहे, गुळवेल आहे तर मग आम्ही त्यावर सुद्धा प्रक्रिया सुरू केली. म्हणजे शेतातला आणि शेताच्या बाजूच्या काठावरचं याचे सगळे प्रॉडक्ट्स आम्ही असे एकूण 36 प्रॉडक्ट आम्ही तयार केलेले आहेत. तर विशेष सांगायचं म्हणजे स्वदेशी ड्रिंक म्हणून आम्ही 3 हे केलेलं आहे. एक म्हणजे बाहेर मार्केटमध्ये जे थंड पेय मिळतात कॅम्पा कोला असो आणखी काय माझा काय असेल तर त्याच्यासाठी आम्ही अंबाडीचं एक सरबत तयार केलेलं आहे जी स्वास्थ्यवर्धक आहे आणि शेतकरी घरच्या घरी बनवू शकतात, सहज बनवू शकतात आणि त्याचे काही साईड इफेक्ट्स नाही. दुसरं थंड पेयामध्ये अंबाडीचं सरबत आहे. त्याच्यानंतर चहा जो आपला ऍसिडिटी चहा त्याच्याऐवजी आम्ही पळस फुलांचा चहा तयार केला जो ऍसिडिटी कमी करतो आणि परत स्वास्थ्यवर्धक आहे. त्याच्यामध्ये बरेचसे आपल्या शरीराला हितकारक असे गुणधर्म आहेत. आणि दुसरं म्हणजे कॉफी पितो आपण ती त्याच्यामध्ये कॅफीन जास्त असतं तर आम्ही तरोट्यापासून कॉफी केलेली आहे ज्या तरोट्याच्यामुळे तरोट्याची गुणधर्म आयुर्वेदात सौंदर्यवर्धन रक्तशुद्धक सांगितलेले आहे. याशिवाय त्याच्यामध्ये जॉईंट पेन संधिवात वगैरे जो काही प्रकार आहेत तर त्याच्यामध्ये कंट्रोल करण्याचं सामर्थ्य आहे. तर असे आम्ही चहा कॉफी आणि सरबत असे तिन्ही प्रकारचे पेय आम्ही स्वतःचे तयार केले आणि त्याला स्वदेशी ड्रिंक असं नाव दिलं. आज घडीला बरंचसं ऑनलाईन जातो, बरंचसं पुण्या मुंबईसारख्या शहरातून मागणी येते. एक ते अंबाडीचेच आमच्या जवळ 12 प्रोडक्ट आहेत एका कंपनीच्या पिकापासून. तर त्याच्यामुळे काय होतं मूल्यवर्धन ही शेतकऱ्यासाठी काळाची गरज आज ठरलेली आहे आणि मूल्यवर्धन पूर्ण थांबण्याजोगं नाही तर आपण थेट ग्राहकांना कसं विकू शकू, ग्राहकांपर्यंत कसं पोहोचू शकू कुठल्याही मध्यस्थाशिवाय. म्हणजे ग्राहकालाही 2 पैसे कमी पडतात आणि आपल्याला 2 पैसे जास्त वाटतात शेतकऱ्याला. तर हे धोरण आम्ही आतापर्यंत राबवलेलं आहे. त्याच्यामध्ये मोरिंगा पावडर असो किंवा गुळवेल पावडर असो, कढीपत्ता पावडर असो, बरेचसे आहे. आमची सीड बँक पण आहे ज्याच्यामध्ये 31 प्रकारची बियाणे आम्ही आमच्या शेतातले गोळा करतो. काही इतर शेतकऱ्यांकडून पण त्यांना सांगतो की बियाणं राखून ठेवा. जे स्थानिक बियाणं आहे, लोकल बियाणं आहे, जे कांटक असतं त्याचं संवर्धन संगोपन आम्ही करतो आणि मल्टिप्लिकेशन सुद्धा करतो. अंबाडीपासून कॅन्डी आहे, चटपटा नावाचं चूर्ण आहे, चटणी आहे, शरबत पावडर आहे आणि ही सगळी प्रॉडक्ट्स बनवायला तुमच्याकडे काही स्पेशल युनिट आहे का? हो, आम्ही प्रोसेसिंग हाऊस आमचं एक कन्स्ट्रक्ट केलेलं आहे घरी आणि आमच्या 4-5 महिला आहेत त्या काम करतात. आम्ही पण त्यांच्या सोबतीला असतो. म्हणजे शेतातलंही त्याच महिला करतात आणि प्रोसेसिंगचं पण त्याच महिला करतात असं आमचं ते युनिट आहे आणि ते आम्ही बऱ्यापैकी आता स्थिर केलेलं आहे म्हणजे स्टेबल केलेलं आहे.
बरं, याची सर्टिफिकेशन किंवा क्वालिटीवर काही प्रश्न कोणी विचारतं का तुम्हाला? सर्टिफिकेशन तर ते FSSAI ज्याला फसाय म्हणतो त्याचं सर्टिफिकेशन घेतलेलं आहे. मध्ये ऑर्गॅनिक सर्टिफिकेशन मध्ये आम्ही 9 वर्ष राहिलो, त्याचंच पण सर्टिफिकेशन आमच्याकडे 9 वर्षपर्यंत राहिलं. पण ऑर्गॅनिक सर्टिफिकेशन मध्ये कोणी शेतावर येऊन पाहत नाही म्हणून आम्ही आता अलीकडे त्याच्याकडे कानाडोळा केलेला आहे. म्हणजे ते गरजेचं नाही. आता सगळीकडे ओळख निर्माण झालेली आहे की नैसर्गिक पद्धतीने शेतमाल पिकवतात म्हणून. त्याच्यामुळे अलीकडे कोणी ते सर्टिफिकेट विचारत नाही. पण फसायचं सर्टिफिकेट आम्ही कंटिन्यू रिन्यू करत असतो. आणि बाकीच्या गोष्टी ज्या आहे कंटेंटच्या वगैरे त्या शेतकऱ्याला परवडणाऱ्या नाही असं माझं मत आहे. कारण 36 प्रॉडक्टमधले प्रत्येक प्रॉडक्टचं जे कंटेंट तपासलं तर त्याचा खर्च किती येईल, म्हणजे आपल्या प्रोडक्शनपेक्षा तो खर्च वाढेल असं मला वाटतं. त्याच्यामुळे तेवढं आम्ही करू शकलेलो नाही. आणि मला वाटतं शेतकऱ्याच्या पातळीवर ते करणं शक्य होईल आता सध्या किमान या MSPच्या काळात असं मला वाटतं. तुम्ही किती वर्ष इथे स्टॉल लावताय वसुंधराच्या ग्रेन फेस्टिवल? मला वाटतं जवळजवळ 5 वर्ष असावं असं आठवतो. मात्रे ब्रिजला वगैरे होता फेस्टिवल तेव्हा पण आलो होतो. मध्ये तुकारामला 2 वर्ष ऑनलाईन पण मी दिलं. म्हणजे असं 5-6 वर्ष झाली ऑनलाईनचे धरून. तर तुमचा एकूण अनुभव आणि या वर्षीचा अनुभव दोन्हीही सांगा. एक आता आम्ही बीजोत्सव नागपूरला आयोजित करतो आणि तो विदर्भातल्या शेतकऱ्यांसाठी असतो. काही बाहेरच्या राज्यांमधले पण शेतकरी येतात. पण एकूण लोकल स्थानिक अवेअरनेस ज्याला म्हणतो जनजागृती ती पुण्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर आहे. काल मी काही मित्रांशी चर्चा केली. आम्ही काही कारणं शोधले की नागपुरात असं का घडत नाही, एवढी अवेअरनेस का होत नाही. याचं एक कारण असं आहे की केवळ विषमुक्त माल शेतकऱ्यांपर्यंत ग्राहकापर्यंत पोहोचण्याचं एकमेव धोरण ठेवून हे सगळं होणार नाही. तर जे पुणेकरांनी केलं, विशेष म्हणजे नामोल्लेख करायचा तर वसुंधराने जे काम केलं की नदी स्वच्छता मोहीम असो किंवा पाषाण टेकडीचं काम असो, ह्या सगळ्या कामांचा मी एक प्रत्यक्षदर्शी म्हणून राहिलेलो आहे दीपक भाऊंच्या माध्यमातून. आणि पाचपूर दादा आहेत, बरीच मंडळी आता ही आमची मित्रमंडळी आहे. तर यांनी जे काम केलं आहे इथे एक लोकजागृतीचं आणि ज्याला काय म्हणतो आता भूसंवर्धनाचंच म्हणता येईल एकूण टोटल